नमस्कार. गोवा न्यूज एक्सप्रेस 24 लायव्ह आन तुमचे स्वागत असा. लोकसभा निवडणुकीचे 6 टप्पे पूर्ण झाले असा. 7वो टप्पो जुनाचे 1 तारखेक जातलो आणि त्याच्यानंतर 4 जुनाक इलेक्शनाचो रिझल्ट जातलो. देशभरातले जनतेच्यो नजरो फक्त 4 तारखेचेर लागून असा. 4 तारखेक निकाल कितें लागतलो काय म्हणून सगळ्या राजकीय पक्षांनी आपापल्या पद्धतीन प्रेडिक्शन केल्लें आसा. कोणाक कितक्यो जागा मेळटल्यो. इतकेच न्ही जाल्यार अमेरिकन मिडिया आसा त्यांच्यानी भारतातल्या लोकसभा इलेक्शना संदर्भात प्रेडिक्शन केल्लें आसा. आज आमच्या बरोबर आमच्या स्टुडिओन आसात एक बरे राजकीय नियाळ घेवपी, एक बरे राजकीय विश्लेशक बाब ट्रोजन डिमेलो. ट्रोजन बाब, तुमचें स्वागत आसा. देव बरें करून दांडेकर बाब. आज पयल्या सुवातेचेर एक गजाल सांगात म्हाका. 6 टप्प्यांतलें इलेक्शन पूर्ण जाल्लें आसा. 7वो टप्पो येवपाचो आसा. ह्या 6 टप्प्यांनी जितकें इलेक्शन जालां पळय, जितकें वोटींग जालां पळय, तेजो ट्रेंड सादारणपणे कितें दिसता तुमकां? आमी गोंया बसून सगळे समजावंक शकना, पूण जेन्ना सगल्यो बातमी जेन्ना येतात आनी आमी त्यो बातमी पळयतात, एक आनी लिडर जी वागतात ते पयशी, जाल्यार ट्रेंड असो दिसता की इन्क्युमेंट गव्हर्मेंटाक इजी ना. ते जी भाशणां करतात तेजे दाखयता की तेच नर्वस आहात. म्हणजे बॉडी लँग्वेज दाखयता. टोटल बॉडी लँग्वेज. एके सायडीन म्हणटा ते आमी हिंदू क्रिस्तांव उलयना, मुसलमान उलयनात, आपूण हिंदू मुस्लीम उलयता, आपूण पंतप्रधान जावंक शकना. दुसऱ्या दिसा तो म्हणटा कोणाक भुरगीं सोयता तिका जातलें, काय म्हणून मंगळसूत्रां वतले, तुजी एक दोन बैल आहा जाल्यार एक तुमकां वतलें. म्हणजे असली भाशणां आमी केन्ना आयकोंक ना इतलीं वर्सां. आमी आतां भाशणाची लेवल देंवल्या म्हणटा. एब्सोल्युटली लेवलूच ना बाबा. डेव्हलपमेंटाचेर कितें आमी केलां? नोकरेचो प्रश्न उलयना, म्हारगायेचो प्रश्न उलयना. आमी कशें हाडयतले घाला काय म्हणजे तो प्रश्नच ना असो दाखयतात ते. खंयचे मंगळसूत्राचे, खंयचे तुमचें कितें आहा ते वतले, हे सगळें टोटल कन्फ्युजन. म्हणजे एक ट्रेंड जो आसा पळय, एक दिसता पद हें पळय, तितून अशें दिसता की आज आमी कितकें जरी प्रेडिक्शन केलें जाल्यार तें तशी गजाल ना ना जे आमी प्रेडिक्ट करता तशें. हे फावटी प्रेडिक्ट करपाक व्हेरी डिफिकल्ट आहा ऑल इंडिया लेवल. आनी एक परंपरा आसा बारीक पयशे आयल्यार. गोंयांत कितें जाता न्हू ते ऑपोजीट ऑल इंडिया जाता. नेमके विरोधान आसता गोंयच्या. टोटल ऑपोजीट समजलें तूं. सो गोंयचे हेजेर वचनाका, वचपाचें ना ते आमी. गोंया जर तर दाखयलां कितें मातशें ते सायडीक, बट ऑल इंडिया ते पळय. आतां फॉर एग्जाम्पल तो सांगता आतां बेस्ट परफॉर्मन्स प्रायम मिनिस्टर सांगता आमच्या वेस्ट बेंगॉलान जातलें. हेजो अर्थ कितें? मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश तुमी परफॉर्म करपाचें ना, काल वचपाचें आहा. म्हणजे हांगा कमी जाला असो अशें जालें ना. सो ते वोटरां आसले ते थंय तूं कितलो म्हणून कशी. मध्य प्रदेश, राजस्थान हे तुमचे सारके मेन सीट्स तुजे. ते म्हणटा बेस्ट परफॉर्मन्स थंय जातलें. सो हांगासर ते परफॉर्म करीन अशें जालें ना ते. आतां ऑलरेडी सादारणपणे 90% पेक्षा जास्त सिटांचेर इलेक्शन जाल्लें आसा. म्हाका दिसता एक 57 सीट कितें तरी उरले. 57 सीट्स उरले. आतां लास्ट टप्प्यांतलें इलेक्शन जें आसा पळय ताचेर बऱ्याचश्यो गोश्टी अवलंबून आसा. 57 सीट्स हाचेर खूब आलदाल सगळो. पूण 57 अशें म्हणटात ऑलरेडी एक इंडिया ब्लॉक किंवा BJP हाफ वे मार्काचेर पावले ऑलरेडी. अशें सिच्युएशन सध्या आसा. आसा. आता एक गजाल म्हणटा आमी जेन्ना लोकसभा इलेक्शन म्हणटा पळय तेन्ना एक कशें आसता, लिडरांचो एक फोकस आसता. ते मागीर काँग्रेसचे आसूं, भारतीय जनता पार्टीचे आसूं. पण ह्या इलेक्शनाक तुमकां कितें दिसलें की खंयच्या लिडरांचो फोकस वयर उरलो? ऑन BJP लेवल दोगूच दिसतात. इंडिया ब्लॉकाचे लेवल एक लिडर ना की आपापले स्टेटाचो लिडर आपापल्यान पयले. स्टॅलिनान आपले पयलें, कम्युनिस्टान केरला पयलें, तुजो कोण रेवनाथ पळयतात तेलंगाना,
ममता दिदी पळयता बेंगॉल, तेजस्वरी पळयता बिहार, अखिलेश यादव इन चार्ज ऑफ UP, मध्य प्रदेश, राजस्थान, थंयसर राहुल गांधी आसा. म्हणजे प्रत्येकाची जबाबदारी प्रत्येकान वाटून घेतला आणि त्या पद्दतीन काम चालू आसा. जाल्यार हांगासर फक्त 2 लिडर दिसता. 2च लिडर आसा सगळे, तिका कांय दुसरेंच ना. पण हे सगळे तरी एक देशभरान एक ट्रेंड दाखयता ह्या फावटी की सत्तेच्या विरोधात लोक असा अशा प्रकारचो एक ट्रेंड दाखयता पळय, तितून कितके तथ्य आसा आनी कितके खरे? खरें हितून तथ्य आसपाचे प्रश्नच येना. तथ्यच आसा बिकॉज अनएम्प्लॉयमेंट इतलें आसा. हेजेर आसूंक शकता लोक तुज्या वांगडा अनएम्प्लॉयमेंट आसतना जावंक शकना. म्हारगाय इतली वाडली तुका लोक वयल्यान तुमी जी देश वाटून घालतले मरे तुमी हेट स्पीच करून, हें लोकांक पडोंक ना. पळय म्हाजें सदांच मत एक आसता, आयज इंडियाचो देश 80% मेजॉरिटी कम्युनिटी आनी सेक्युलरिझम तर इतली वर्सां चल्ली बरे भाशेन जाल्यार तो क्रेडीट मेजॉरिटी कम्युनिटीक वचता. ते टॉलरंट लोक म्हणून हे सुसेगाद जाले. वो येवन मदेकात ते सगळे दुसपाक उडले. त्याच लोकांक 2014 आनी बागलकोटाक लागून 2019 जी लोक तिका रावले, हे फावटी लोक म्हणटा ही दुस्मान काय आमकां नाका, आमी जगोंक शकना. आनी एक लक्षांत दवरा, ही हेट जी चल्ला पळय तो इकॉनॉमीक बरो मार बसतलो. कोण इन्वेस्ट करूंक कबूल ना. पीसफूल आसतकूच एक पीस वातावरण आसत, लोक एकठांय असे पूण दाखयता जाल्यार लोक कोणी इन्वेस्ट. वातावरण पीसफूल असल्याच्या नंतर इन्व्हेस्टमेंट येता, इंडस्ट्री ग्रोथ जाता, एम्प्लॉयमेंट जाता, GDP वयर येता. करेक्ट. एवरीथींग सगळ्यो गोष्टी हे सगळे पाड घालतले. पाड पडत येयला हे सगळें. म्हणजे लोकांक तशा प्रकारचो एक हे लोकांच्या मनान तयार जाला. आता फाटल्या फावटी कशा 2014चे इलेक्शन घ्या, 2019चे इलेक्शन घ्या. फाटल्या फावटीक 2019 304 काडलेले. आता ते सांगता आम्ही 400 पार तो तेंच्यांनी हूल घातलो आनी सगळो आर्ग्युमेंट घुसपायलो लोकांक. पण ते लिडर घुसपाक ना, बिकॉज आमचे कडेन एक लिडर ना. सगळे स्टेटींनी आपापल्या लिडरान पळयलें तें 400 पार. तो तेंच्यांनी ज्या दिसा 400 पार केलो त्याच दिसा तिका खबर आहा की आमचे कडेन 270 येयना म्हणून. बिकॉज तेंच्यांनी तो डिस्कशनूच डायवर्ट केलो. लोक उरलो अरे 400 येतले रे, 400 ना येतले, तुका जाय 270 सरकार कर, तू 400 पार कित्याक जाय तुका? तिका त्याच दिसा खबर आहा की 270 जायना म्हणून. म्हणजे 400 पार म्हणटा पळय ही खंय तरी लोकांची जनतेची दिशाभूल पळय. पण लोक तिचे दिशाभूल करता. ज्या दिसा कावंटी दिसा गावतले न्हू तेन्ना ते आतां ज्यांनी ह्या 3 फेजीन 400 पार भायर उडयले. त्यांनी भायर उडयले ते आमी एक वचनान घटना हातले आलोचनान आनी कितें आलोचनान सगळें चेंज करून वयतात. सो ते नर्वस आहात. म्हणजे तांकां कळ्ळें की लोकांचो मूड सारको ना. आतां पळय काल काय परत जेन्ना कॅबिनेट मिटींग घेतली कितलेच वस्तू पास केल्या. हेजो अर्थ कितें तें खबर ते येना म्हणून. आनी म्हणजे सादारणपणान हिंट गावल्लो आसा अशें न्हू. बिकॉज तिचे कडेन सगळें IB सगळें इन्फॉर्मेशन ते घेता. तिका रिपोर्ट जी केल्या तिका नेगेटीव केल्यात ना. पूण एक कितें जालें, जे फाटले 5 वर्सांचो सरकाराचो हें चल्लो पळय, ज्या पद्दतीन काम जालें किंवा बाकीच्या सगळ्या यंत्रणांचो वापर जालो, तो लोकांक थंय नेगेटिविटी कितें तयार जाली लोकां मदीं. ह्या 5 वर्सांक ताणें कितें केलें आनी लास्टाक भाशणान कितें केलें? फक्त फुटप. तो कितें उलयता कोणाकूच समजोंक ना आजून पासून. अरे म्हाजे नोकरीचें कितें करताय तूं? कांय ना. एक उतर उलयना तो नोकरीचें, ते कांयच उलयनात. मॅनिफेस्टो काडला तुमी, मॅनिफेस्टो उलयतात ना. ते कितें खंयचें कोण मंगळसूत्राक वयतालो, कोण आनी कितें करतलो, कोणाक भुरगीं सुबेज जाल्यान ते तुजें काडटलो तें ताका दिलेलें कितें. म्हणजे म्हत्वाचे मुद्दे जे आसा, खंयचोय मुद्दो आसूंक जाय, विकासाचो मुद्दो आसूंक जाय, नोकऱ्यांचो मुद्दो आसूंक जाय, इकॉनॉमीचो मुद्दो आसूंक जाय, आमी एका लागून मतां मागता अशें कांय दिसना. म्हणजे सरकार म्हणटा आपण 5 वर्सां बेंगल दी हातीन चलोवपाक आनी पळय आपूण कशें बदल कोणें करता परत गुजरातान केलां तेच करूंक सोदता तर कशें कितें केलें तें सांग मरे तुवें देशाक. म्हणजे सरकार आपली कामगिरी लोकांच्या समोर दवरिना. ती कामगिरी न दवरता बाकीच्यो सगळ्या गोष्टी आपूण फुडें कितें करतलो तें तुमी सांग न्हू. नोकरी खंय आपूण हाडटलो तें जावना तो ना. आतां आनी एक गजाल आसा. कशें आसा, काँग्रेसीन म्हणजे खूब लिडर आसा, वेगवेगळे लिडर आसा. हांगासर एकूच लिडर आसा. पूण तरी सुद्दां असो एक आज ट्रेंड दिसून येता की ते सगळे लिडर आसून सुद्दां लोकांनी तांकां मान्य केल्या काय कितें. येस. म्हणून तुका सांगता सावथाक नात ते स्टॅलिना वांगडा ते नात. कम्युनिस्ट विजयान आहा पळय थंयसर ना. ते कर्नाटकान ना, तेलंगणान ना. म्हण खंय आहात ते एवढे लिडर.
महाराष्ट्र एकटो कर्नाटक दिता बंगाल गॅरंटी हय. आनी दुसरो म्हणटा जुमला. पण लोक विश्वास दवरतलो कसो? कसली गॅरंटी? तेजे गॅरंटी ना वॉरंटी. तो 8 दिसांनी तो सांगता ते जुमला म्हणून. हे लोक कळना मरे. आता आणि एक गजाल आसा, कशें आसा, महाराष्ट्र आसूं न्ही, कर्नाटक आसूं न्ही, बंगाल, बिहार ह्या राज्यांनी जें आसा पळय तांकां म्हणजे इंडिया गठबंधन जें आसा पळय तांकां समाधानकारक सीट मेळटली हांगासर. कोणाक मेळटलें म्हणटा तूं? इंडिया गठबंधन आहा पळय. येस, इंडिया जावन शुअर मेळतात 100%. तेंचें पोजिशन आहा तें वाडोवंक शकना म्हणून ते सावथाक बेंगॉलाक थंय नाचतात ते खंय तर रिकवर करप. ते जितलो लॉस जी जाता न्हू हिंगा, उत्तर प्रदेश लॉस जाता, मध्य प्रदेश चड जावन 500 जातले लॉस, राजस्थानात 5-7-8 जातले, तुज्या कर्नाटकान 20 लॉस जातले, महाराष्ट्रान 20 खंय रिकवर करता येता ते. ना पूण आनी एक ट्रेंड आसा, कशें जाला खबर आसा, मिडियाचो ट्रेंड जो आसा पळय, मिडिया दर फावटी वेगवेगळो ट्रेंड दाखयता. एक फावटी इंडिया दाखयता, एक फावटी एनडीए दाखयता. ना मिडियाचेर लोकांनी विश्वास मिडियाचेर सोडला. मिडियाक BJP आनी मोदी शिवाय कोण दिसत ना हें लोकांनी पळयलें. सी तुज्यान यू कॅन फूल सम पीपल सम टायम, ऑल द पीपल सम टायम, बट नॉट ऑल द पीपल ऑल द टायम. 10 वर्सांची मिडिया खेळले तो सॅच्युरेशन पॉयंट येयलो. कळ्ळें तुका? लोक येता कितें उलयतात रे, सरळ उलयतात. अमको येयलो की तो तेच बॉब मारता मरे. सो ते मिडियाचेर लोक विसरला. आतां सोशल मिडियाचेर शी कॅम्पेन पासून उरलेल्या पार्टीचे मोस्टली ऑन सोशल मिडियाचेर म्हणजे लोक सोशल मिडिया चड ट्रस्ट करतात ताचो अर्थ. येस. ना आतां आनी एक गजाल आसा, कशें जालां, आतां ज्या स्टेटींनी इलेक्शन जालें, इलेक्शन जायना बरोबर जी पर्सेंटेज डिक्लेअर करूंक जाय पळय, इलेक्शन कमिशन ती पर्सेंटेज डिक्लेअर करपाक टायम काडपाक लागले. हेच्या फाटलें कारण कितें? सी कारणाचो प्रश्न एक जाता. तूं जेन्ना डिले करताय तूं दुबाव वाडयताय खाली फुकटचो. इवन तूं प्रामाणीक पासून दवरलो हितून प्रामाणीक आहाय, कांय मिस्टेक ना, खरेंच कितें तूं जाता इतलो ट्रान्सपेरंट जावंक जाय न्हू. तूं जितलो डिले करताय तितून म्हाका सुप्रीम कोर्ट इंटरफियर जायना. बरे तज्ञ म्हणटात ह्या वखदार सुप्रीम कोर्टान इंटरफियर जावंक जाय. ते म्हणटा आमकां तें बसना, हें बसना, तें बसना. हो करून लोकांचो विश्वास एकूच संस्थेचेर आतां त्या ज्युडिशरीचेर. आजून पासून विथ ऑल दीस स्टील एकूच होप आहा खंयच्याय नागरिकाक, ज्युडिशरी. तो हालोत जाल्यार देशाची भयंकर उदय जातली फुडें. इंडिया ही पूर्ण डेमोक्रेटीक कंट्री. पळय आज लोक कितें सांगता, EVMचेर आमकां विश्वास ना. आज लोक सांगता इलेक्शन कमिशनाचेर दुबाव व्यक्त करता. आज लोक ज्युडिशरीचेर विश्वास दवरपाक मातशे फाटीं फुडें येता. हें सगळें जर पळयलें जाल्यार डेमोक्रेटीक कंट्री आसून जर अशी स्थिती आसता जाल्यार म्हणजे हो देश खंय फुडें वचूं शकना. म्हणून आमी म्हणटात न्हू डेमोक्रेसी खंय हांगसर अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी आहा. म्हाका सांग, सुप्रीम कोर्टान ऑर्डर दिल्ली की चीफ जस्टीस, प्रायम मिनिस्टर आनी ओपोजिशन लिडर्स इलेक्शन कमिशनान इंच्यानी पार्लमेंटान बील हाडलें आनी ते उडयलें. मागीर सुप्रीम कोर्ट म्हणटा तेंच्यांनी केलें तें आमचेर करूंक जायना. म्हाका सांग, आमी जेन्ना कोर्टान वयतात हें अनकॉन्स्टिट्युशनल म्हणपाक बील, तेन्ना सुप्रीम कोर्ट आयकता आनी हें म्हणटा हितून आमी इंटरफियर जावंक शकना, कांयच समजना. तूं डिबेट्स पळय व्हडले लिगल लुमिनरी म्हणटा हे वखदार सुप्रीम कोर्ट हॅज टू कम डावन व्हेरी हेविली. ना बरोबर आसा, इंटलेक्च्युअल जी कम्युनिटी आसा येस, ते आज वेगळे उलोवपाक लागले. लिगल फ्रेटर्निटी टॉप तो दुशांत दावे म्हूण, तूं कपिल सिबल म्हूण, प्रशांत भूषण म्हूण, ते पळय कितें उलयतात ते. ना हांगासर एक गजाल आसा तेंची की लोकांक कितें म्हणणें आसा लोकांचें की इलेक्शन जाल्याच्या नंतर तुमी पर्संटेज डिक्लेअर करपाक टायम काडूं नाका. आनी त्या हेजेर लोक सुप्रीम कोर्टान गेले. त्या हेजे विशयाचेर सुप्रीम कोर्टान याचिका दाखयले. पूण सुप्रीम कोर्टान हांगासर सांगलें की आमी इंटरफियर जायना. जेन्ना सांगता पळय त्या टायमार मागीर लोकांनी मागीर परत खंयचो कोणाचेर विश्वास दवरपाचो आनी खंय वयपाचें. म्हणून हांव म्हटलें न्हू, आजून पासून इतलें जावन लोकांचो आजून पासून विश्वास ज्युडिशरीचेर आहा आनी म्हाकाय आजून पासून ज्युडिशरीचेर विश्वास आसा. बट कितें कारणाक लागून केन्नाय ते जजमेंट दितात, तेंच्यांनी जजमेंट दिता आसतना हें पळोवंक जाय की लोकांक दुबाव वचोंक फावना ज्युडिशरीचेर.
विश्वास वचूंक जायना वचोंक जायना हे काळजी घेवन तेंच्यांनी ऑर्डरी दिवंक जाय कित्याक आयज परिस्थिती वेगळी बिकट जाल्या लोक सरकाराचेर विश्वास ना ज्युडिशरीचेर विश्वास ना ईडीचेर विश्वास ना इन्कम टॅक्स कोणाचेर विश्वास ना लास्ट ज्युडिशरी घोडे तुजो जजमेंट व्हेरी करेक्ट आसत पूण तो दिता आसतना एक लोकांचो विश्वास दवरून तुवें दिवंक जाय आज देशान एक ट्रेंड दिसता कितें म्हणून की लोक सत्तेन आसलेले जे भारतीय जनता पार्टी आहा पळय ताच्या पासून मातशे कुशीक चलोंक लागले त्याच बरोबर इंडिया गठबंधन आसा पळय ते सांगता की येस लोक आमच्या बरोबर आसा आनी आमकां आमचेर लोकांनी विश्वास दवरला आनी आमकां मतां मारतले म्हाका एक सांगात तुमी कितें प्रेडिक्शन करता की ह्या फावटी इंडिया गठबंधन जे आसा पळय ते खंय पर्यंत मजर मारूं शकतले कितके सीट येवं शकतात सीट येवन म्हाजे कॅल्क्युलेशना प्रमाणे जोरी तर नाराजी जी आहा ते जर तर मतदान जालां जाल्यार 272 इंडिया गठबंधन क्रॉस करता आनी जोरी तर ते ना जावं ना जाल्यार BJP क्लोज टू मेजॉरिटी येवंक शकता क्लोज टू मेजॉरिटी येवंक शकता म्हणजे दोन्ही संभावना आसा येस पण आमी एके वटेनसून म्हणटा की मोठ्या प्रमाणात लोकांची नाराजी आसा बरेचशे आतां हांव तुका एक सांगता हांव तुका सांगता तीच नाराजी गोंयांत आसली माझ्या कॅल्क्युलेशना प्रमाणे ती नाराजी जी आसली ते इंडियाचो कॅन्डिडेट जे आसले इंडिया गठबंधनाचो कॅन्डिडेट काँग्रेसचो कॅन्डिडेट तेंच्यांनी ती नाराजी आपल्या फुडल्यान हाडपाक कितें केलां म्हाका दिसता तुका नाराजी हा म्हणटा तुका तूं वोट घालतलो ऑन द कॉन्ट्ररी BJP लोकांनी ती नाराजी पळोवन त्या लोकांक परत घेवन लागीं तेंची मतां घेतली लोकांक परत डायवर्ट केल्या कित्याक हे उरलें न्ही न्हू म्हाजें कॅल्क्युलेशन तुका रिजल्ट पावतलें म्हणजे हाचो जर तो दोनूय सीट आहा पळय ते मॅनेज जाले वेवस्थीत जावंकूच जाय ते आनी कशें जातलें ते न्हू पूण आतां एक वयलो ट्रेंड जेन्ना आमी परत एकदां पळयतात आतां लोकांक दोनी जर तुका दिसलें ह्या वाटेन हांगा जालें जाल्यार थंय परते जातलें ना पूण आतां मोठी स्टेट्स आसा पळय UP सगळ्यांत व्हडली स्टेट आसा ताच्या नंतर महाराष्ट्र आसा बंगाल आसा ह्यो सगळ्यो स्टेटी आसा पळय आतां एके वटेन दाखयता की आज जे प्रेडिक्ट केलें वयता की UPक सुद्दां सीट मातशें कमी जावंक शकता म्हणून खंयचे तेंचे कडेन सुबेज जायना हें गॅरंटीड म्हणून ते सावथाक बेंगॉलाक खंय ना पिशे कळ्ळे रिकवर करपाक जायना ते सावथाक तो कोहेच रिकवरी जायना न्ही पूण एक गजाल पळयात तुमी कशें आसा जे मुद्दे आसा पळय ते मुद्दे सायडलायन जाल्ले देर इज नो मुद्द्याचेर इलेक्शन लडयना न्हू ते पूण मुद्दे सायडलायन करून तूं जेन्ना फुडें वयता पळय आनी नाका त्या विशयाचेर म्हणजे दिसता की ते विशय घेतल्यार मतां मेळटली आनी एक लक्षात दवरूंक जाय आमी आनी म्हाजे स्टार्टींग सुद्दां म्हाजे हांव रिकॉर्डाचेर आहा तिंका दिसतालें की राम मंदिराचो इफेक्ट जातलो राम मंदिराचो इफेक्ट जातलो मागीर ते आतां हिंदुत्व उगोलतात आनी आतां आमचो पंतप्रधान लास्ट टायम म्हणटा तो आपूण आवयच्या पोटान सोडून हांव डायरेक्ट येयला आपूण देव म्हणून ते आनी कन्फ्युजन लोकांक म्हणटा आतां कितें जाता देवाक मत घालपाचें काय देवाक व्हरोन परत एक मंदिरार बसोवपाचें हें आतां व्हडलो प्रश्न येयला न्हू पूण जो एग्रेसिवनेस जो BJPन दवरला पळय एग्रेसिवली वयतात ते आजून ते जर पळयल्यार ते एग्रेसिवनेसाचो कितें फायदो जावंक शकता तांकां ना एग्रेसिवनेस इज अनदर सायड ऑफ फ्रस्ट्रेशन अग्रेसिव तूं जाताय तेन्ना तूं फ्रस्ट्रेट जाता पळय तेन्ना तूं जर कॉन्फिडंट आहाय तुका एग्रेसिव जावपाचो प्रश्नच येना तूं मेरिटाचेर वयता फुडें न्हू आज इंडिया गठबंधन आसा पळय काँग्रेस आसा स्पेशली राहुल गांधी आसा तेंच्यांनी ज्या पद्दतीन आपली वाटचाल चलयल्या पळय तेचो फायदो इंडिया गठबंधनाक जावंक शकता सी आजून पासून कॉन्ट्रडिक्शन खूब आहात इंडिया गठबंधनानी पासून आयज केजरीवाल सांगता आपूण फक्त काँग्रेसी वांगडा आसतलो टील लोकसभा इलेक्शन कॉन्ट्रडिक्शन खूब आहा सो बट इट इज वन क्लियर सगळ्यो तर एक येयल्यात नॉट दॅट काँग्रेस आमी मानतले आनी काय काँग्रेस आजून पासून लिडर काडूंक ना न्हू एक BJP घरा धाडूंक जाय ह्या मताचे सगळे आहात सगळे एकीकडे येयले ते त्या मताचेर आतां फुडें आनी हांव एक सांगता तुका जेन्ना इंदिरा गांधी पासून उडयली तेन्ना लिडर काडूंक नासलो लिडर जालो लास्टाक मोरारजी देसाय कोणा कडेन 10 MP काय 10 पासून MP नासले सो लिडर येतलो तो प्रॉब्लम ना दॅट इज नो प्रॉब्लम लिडर येतलो आनी ही जी दादागिरी जी चलताली आमी घटना हालयतले हे करतले ते सगळे जाग्यार पडटले मागीर कितें जाता तें पळोवचें पडटलें म्हणजे कांय खासदार आसले पळय BJPचे
तांच्यांनी तेन्ना हेच हें केलें की आमी घटना आलयतली मागीर ते डिनाय करूंक लागले न्ही हे जे केलें पळय तेजो मार ह्या पक्षाक बसतलो अशें बसलोच तो 400 पार कित्याक करताले तुमी त्या कारणान ते सांगताले पसून ते थोडे MP आमकां 400 दिया तेन्ना पळय गटारां आमी सगळें चेंज करून येता म्हणून सी हेजेर तूं हिंदू गो हिंदू लोक सी हांव परत सांगता मेजॉरिटी जी लोक आहा न्हू ते भयंकर हुशार लोक आहा आनी तिंका म्हणजे पीस जाय म्हणून तेंच्यांनी आमच्या मुस्लिमांक जावं कॅथलिकाक सोंसून घेतले इतलीं वर्सां केन्नाच हें करूंक ना एकामेकाक रावन हें केलें ते तो क्रेडीट हांव भोवन सांगता तो मेजॉरिटी कम्युनिटी वयता वो जे आतां डिवायड करूंक सोदता हो पक्ष समजून कितें पोलरायज करतले पूण तेले ते चडटे कम्युनल हार्मनी जो आहा पळय प्रकार हो लोकांक मान्य आसा आनी कम्युनल हार्मनी सारकी आसूंक जाय कम्युनल हार्मनी ना जाल्यार तुजो इकॉनॉमी पयलीं सारकें धोब्यान वयतली देर विल बी nobody will come and invest money तुजो इंडियेचे लोक आतां आफ्टर दीस गव्हर्मेंट कम्स द बिगस्ट नंबर ऑफ पीपल जी देश सोडून गेले लोक पयशेवाले कित्याक गेले ते भायर हांगा पयशे आसून कांय फायदो ना खंयचोच भायर वचून इन्वेस्ट केल्या बरें आहा आनी म्हणजे बरेचशे इंडस्ट्रियलिस्ट आसूं जे इन्वेस्टमेंट करणारे लोक आसले ते भायर गेले लास्टाक तो म्हणटा इतलो म्हणटा तो म्हणटा अडानीचे तुका टेम्पोनी ब्लॅक मनी येयले आनी तूं सांगतलो ब्लॅक मनी हाडटले परतून हा ब्लॅक मनी ते अपसेट आहात म्हणजे एकंदरीत आनी एक गजाल आसा हितून आतां पळय इंडस्ट्रियल एक ठरावीक इंडस्ट्रियलिस्ट आसा एक बोवाळ जाता की ह्याच इंडस्ट्रियलिस्टांक तेंच्यांनी बुस्ट दिले आनी मोठे केले हो एक ट्रेंड जो आसा पळय ताजो इफेक्ट कितें जावंक शकता लोकांक दिसता ते न्हू हे दोनूच इंडस्ट्रियल सगळे आख्खे ऐकले मरे तिंगा कांयच धरूंक ना आतां पूण इंडस्ट्रियल शाणे तोच सांगता की तेंच्यांनी ते लागले पयशे इंडिया कडेन दिवपाक म्हणून सो कितें वेरी डिफिकल्ट आनी तो प्रायम मिनिस्टर जेन्ना उलयता तेन्ना तो कितें तरी ताका इन्फॉर्मेशन आसता न्हू तेंचे कडेन सगळें इन्फॉर्मेशन आसता एक मुयी पासून हांव जरी थंय वचत ताका इन्फॉर्मेशन आहा तो तितलो स्टेटमेंट मारप म्हणजे पळय न्हू आतां दुसरो एक विशय आसा कशें आसा अनेक लोकांक जांकां तिकेटी दिल्या भारतीय जनता पार्टी तांचेर अनेक प्रकारचे चार्जीस आसा तेंचेर म्हणजे करप्शनाचे चार्जीस आसा रेप आनी कितें हें अशा अनेक प्रकारचे चार्जीस आसा ते चार्जीस जर पळयले न्ही जाल्यार तेचो फटको भारतीय जनता पार्टीक बसतलो बसोंकूच जावं न्हू तुमी कितें तें वॉशिंग मशीन जालां जर अरे महाराष्ट्र असलो स्टेट जे लोक हुशार आहात तेंचो NCP द नॅशनल करप्ट पार्टी अजित पवार 70,000 कोटी हे तेका सगळें घेतलें मरे तो सांगता अजून पासून उलयता तो मैं खाने को नहीं देंगा नहीं खाऊंगा ते कितें करप्शन न्हू ते बीफ तो बीफ ना खाएगा ना तेरे को भी खाने को नहीं देंगा हें तें करप्शनाचें न्हू ना आतां आनी एक प्रकार आसा आतां पळय महाराष्ट्रान शिवसेना फोडली त्याच्या नंतर दुसरें म्हटल्यार NCP फोडली ही जी लोकां मदली जी लोकांक हाका लागून बरेचशे लोक नाराज आसा शिवसेने मदीं खतखत आसा सर्वसामान्य मनशा मदीं ना तो रिजल्ट गावतलो तुका आतां म्हूण सांगता तुका महाराष्ट्रान तेंचे एटलिस्ट 50% ते लॉस जाता थंयसर खंय बघा रिकवर करतले जर थंय लॉस जातात बिहाराक लॉस जातात तुजे UPक लॉस जातात मध्य प्रदेशात थोडे प्रमाणे लॉस जाता 500 जायत ते राजस्थानाक बरे लॉस जातात ते गुजरातान 2-4 वयतले साऊथ इंडियाचो ट्रेंड कितें आसतलो साऊथ इंडिया टोटली एगेन्स्ट कांयच करूंक मेळचें ताका म्हणजे एकूणच जर आता देशाचो जर ट्रेंड पळयलो देशभरातलो सगळ्या स्टेटींचो जर पळयलो जाल्यार प्रत्येक कडेन दिसता आमकां तो फटको बसतलो म्हणून दिसता आनी हेच फटको बसतलो अशें दिसता पूर्ण लोक विरोधान आसा मतदान जर कोण भारतीय जनता पार्टी करूंक सोदिना जाल्यार ते दावेदारी मागीर कशी करता ना दावेदारी तिचे हातीले गेल्ले म्हाका दिसता देर इज नो चान्स बट तिंका ते लास्ट पासून ते वय म्हणटले न्हू आमी ते बरे त्रास करतले पावर दिवपा खातीर पूण आतां आनी एक गजाल आसा फाटले 2 टर्म आसा पळय तेंच्यांनी प्रोजेक्शन केलें मोदी हो एक मोठो लिडर म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरा वयलो एक मोठो लिडर म्हणून तो प्रोजेक्शन केलें तेंच्यांनी आनी त्या पद्दतीन तेंचें प्रोजेक्शन चल्लें त्या पद्दतीन तेंच्यांनी पार्टी फुडें येयली त्याच पद्दतीन तेंच्यांनी इलेक्शनां त्याच पद्दतीन ते गेले पूण म्हाका एक सांगात मोदीच्या चेहऱ्याचो जादू आसा पळय तो आतां हे फावटी चलचो ना दिसता चलना मोदी मॅजीक ना हें शुअर राम मंदीर चलना म्हणून ते कितें उलयतात तिकाच खबर ना एक नारो असो ना तेंच्यानी एवरी फेज तो चेंज करीत आहात तेजो अर्थ कितें दॅट दे आर इन टोटल कन्फ्युजन आनी ज्या दिसा तिंका मेजॉरिटी मेळना त्या दिसा BJPन फूट जातली आनी हेजो राजिनामो लिडरशिपाचो मागतले आनी हो जोलान जी बोल्लां सगळें हें खंय घालचें तें ताका चिंतचें पडटलें
आता एक गजाल आसा, एके वटेनच्यान राहुल गांधी हो लिडर आसा, दुसरे वटेनच्यान मोदी हो लिडर आसा, आणि हे दोन्ही फेस जेन्ना पळयता पळय तेन्ना लोक कशा पद्दतीन विचार करतले अशें तुमकां दिसता? सी एक सायकोलॉजिकली ब्रेन वॉश जाला राहुल गांधी बद्दल, तो पप्पू. त्याच हितून भायर सरपाक लोकांच्या मनान टायम भितलो. आनी हे सायडीक एक प्रश्न, हो कितें तरी मोदी फर्स्ट टायम प्रायम मिनिस्टर जालो, सेकंड टायम प्रायम मिनिस्टर जालो, 10 वर्सां चीफ मिनिस्टर आसलो. सो तो एक डिमॉलिश जावपाक रातीन जायना. आनी पप्पूलो सारको लिडर. सी राहुल गांधी इंटेलिजंट लिडर. राहुल गांधी मोदी कडेन डिस्कशनाक बसत, डिबेटीक बसत, मोदी कितें उलयतलो तेंच समजचें ना. तो आयज सांगता तो महात्मा गांधी फामाद जाला जेन्ना फिल्म काडलें तेजे बद्दल, ते शादी वेळ ताका कोण ओको लागलो. असली तो उलोवंक लागलो तर लोकूय कन्फ्यूज जावन पडलो, सारको आहा काय ना. एकूणच आता कशें आहा, लोकांचे सगळे अख्ख्या देशभरांतल्या लोकांच्यो नजरो आहा त्यो 4 तारखेचेर आसा. 4 तारखेर. आनी कित्याक लागून आसा तर लोकां मदीं हे फावटी प्रचंड मोठें हें आसा, कितें म्हणून की चेंजीस जाय आसा म्हणून तुका सांगलां. आनी म्हणून तुका सांगता स्टेट वायज तेंच्यांनी जी काम केलां, लायक स्टॅलिनान आपलें काम केलां, मतां हाडपाक, हें करपाक, तें करपाक. केरळा विजयान तर तेंच्यांनी काम केलां. ममता दीदी आनी अभिषेक जी त्या बेंगॉलाक काम करता. तेजस्वरी बिहाराक काम करता. अखिलेश युपीन काम करता. आमचो सचिन पायलट आनी गेलोत ते राजस्थानान काम करता. कळ्ळें तुका? सो कर्नाटकान सिद्धरामय्या आनी DK शिवकुमार. सो तेंच्यांनी लोकल लिडरांनी हांव स्टार्टिंग सांगता, ही ते बोन म्हण तुमचो लिडर कोण, तुमचो लिडर कोण. आतां स्टॅलिनाच्या जाग्यार मोदी वर्सीस स्टॅलिन. बंगालाक मोदी वर्सीस दीदी. कोण लिडर जाता तुका? आनी म्हणजे आज थंयसर जे लिडर आसा पळय, सगळे इंडिया गठबंधनाचे जे लिडर तयार जाले आपल्या स्टेटीन, ते धोकादायक ठरू शकता बीजेपीक. ना धोकादायकूच ते. तो थिंगा क्रॉस करूं शकत ना. म्हणजे एकंदरीतूच म्हणजे एक अकेला म्हणटालो पळय ते म्हारग पडले अशें दिसता तुमकां? ते बंद केलें न्हू तेणें उलोवपाचें. एक अकेला बंद केलें. रोखडें तेंच्यांनी NDA म्हणून केली न्हू. NDA नासलीच न्हू, परतून हाडली. तो ओरिसाचो नवीन पटनायक तोय गेलो. तिचे रावले कोण? म्हणजे 4 तारखेक म्हणजे तुका एक दिसता की 4 तारखेक एक वेगळें कितें तरी दिसूं शकता. जावंक जाय. आता देशभरान जो ट्रेंड आसा पळय तेजेर एके वटेनसून सांगता की NDAचे सीट आहा पळयात न्ही ते बरेच सकयल येवं शकता. दुसरे वटेनसून ते दावो करतात 370 400 असो सगळो दावो करतात. ते दावो करूच रावतले. ते दाव्याक काय अर्थ आसचो? ते दावो करूच रावतले. पळय आतां तुका एक सांगता, 1 तारखेर ते एक्झीट पोल येतले. एक्झीट पोल 90% मॅन्युपुलेट आसतले इन फेवर ऑफ बीजेपी. कित्याक ते सगळे गव्हर्मेंट ब्युरोक्रेट बी सांगलो पण आमी अजून पासून आहात, तुमी सारके रावत, खंय वचनाका, हें चालू आसतलें. पण कांय भिवपाची गरज ना. 4 तारखेर ओपन जातली सॉर्ट. पूण लोकां मदीं आनी एक भंय आसा. EVM हो प्रकार आहा पळय ताजेर परते लोक उलोवंक लागले आनी नेटान उलयतात. म्हणजे तो कितें मागीर प्रकार? सी EVM आतां हेजेर उलोवपाक आनी काय उरोंक ना. सुप्रीम कोर्टान सांगलें तेजेर कांय तुमी संशय काडपाची गरज ना. पूण अशें जर तर जायत आनी तुका दिसता जर तर मॅन्युपुलेशन जालें, म्हाजें कॅल्क्युलेशन ब्लड शेड जातलो. हय, लोकां मदीं एक रोश आसा तो भायर सरतलो. कित्याक हांव जाणा हांवें मतां घातलें म्हणून मरे एगेन्स्ट, आनी हें कितें चल्लां काय म्हणून सर. आनी प्रत्येक स्टेटीन प्रत्येक मतदारसंघात तशें वातावरण जाणा न्हू आमी कितें केलां तें सर. पूण जेन्ना म्हाका एक सांगात, हें सगळें आसा पळय सुप्रीम कोर्टा कडेन जेन्ना हें मॅटर वयता आनी सुप्रीम कोर्ट अचानक हात वयर करता पळय तेन्ना मागीर कितें? आतां कितें सांगतलो ताका आतां? नाही आमकां मान्य आसा ज्युडिशियरीचेर उलोवप हें वेगळें आसा म्हणजे. न्यायवेवस्थेचेर उलोवप वेगळे प्रश्न ना. एक प्रश्न चिन्ह येता न्हू. बट सी आतां दुसरी सायड तूं पळयशी, धरून चल असेंब्ली इलेक्शन कर्नाटकांत जाता. कर्नाटकाचो सरकार स्टेटीन आसलो, सेंट्राची आसलो. EVM मशीन पडले न्हू ते. हेंय मानून घेवंक जाय आमी. पडले की ना. बेंगॉलाक स्टेट गव्हर्मेंट, सेंट्रल गव्हर्मेंट ते 200 पार केले तेणी. ते उरले न्हू 50-60 उरले शिरपाले. तेलंगाना फाटीं काँग्रेस सरकार जालो न्हू. स्टॅलिन ते जिखता EVMाचेर न्हू. सो यू कॅन टेक टोटली. पळय मॅन्युपुलेशन जावंक शकता. आतां फॉर एक्झाम्पल बूथ बॅलेट बॉक्स कॅप्चर जाय नासले,
जातालें न्हू. मॅन्युप्युलेशन हो 3-4% जातलोच तो तुज्यान इन सच ए बीग स्टेट इन सच अ बीग कंट्री हें तुज्यान ब्लॉक करून जावचें ना मॅन्युप्युलेशन. राजन बाबा आतां एक सांगात 4 तारखेक कितें जावंक जाय अशें तुमकां पर्सनली दिसता? म्हाका हांव इंडिया गडबडाचो मेंबर मरे. म्हाका पर्सनली दिसता की इंडिया गडबड जिखलेली ते प्रश्नच येना. पूण आमी जेन्ना डिस्कस करता म्हाजें कितें अपेक्षा आहा ती कुशीन दवरून आमी डिस्कस करता. अपेक्षाचेच वयल्यान तूं डिस्कस करशी जाल्यार ओपन डिबेट जायना सारकी. म्हणजे आतां एक गजाल क्लियर जाली कितें म्हणून की जे आज सत्तेन आसा त्यांच्या बरोबर लोक ना आनी तेवटेन वचूं शकना. दुसरी गजाल इंडिया गठबंधन आसा पळय त्यांच्या सगळ्या लिडरांनी आपापल्या स्टेटींनी जाय त्या पद्दतीन काम केलां म्हणून तांकां खंय तरी एक हेवटेन कौल मेळूं शकता. अशे 2 वेगवेगळे हें आसा आनी हें सगळें केन्ना रिजॉल्व जातलें? 4 तारखेक कितें तें ठरता आनी 4 तारखेक ठरल्याच्या नंतर खऱ्या अर्थान म्हणजे सत्ता बदल जाता किंवा तेच लोक परत सत्तेन येता किंवा आनी कितें जाता पळय हें 4 तारखेक आमकां कळटलें. 4 तारखेर कळटलें आनी 4 तारखेर आमी परत हांगा मेळोया तेजेर पोस्टमॉर्टम करपाक कितें जालें कशें जालें तें. प्रजन बाब तुमी आयले तुमी बऱ्यापैकी आमकां सांगलें म्हणजे देशभरांत कितें वातावरण आसा कितें जावंक शकता लोकांचो ट्रेंड कितें आहा लोकांची मानसिकता कितें आसा हेचेर तुमी आमकां बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन दिलें त्या बद्दल तुमकां धन्यवाद. नमस्कार. थँक्यू.